परभणीत जशन ए ईद मिलादुन्नबी निमित्त 30 जोडपी विवाहबद्ध सामूहिक विवाह सोहळ्याच्या 40व्या वर्षाला सुरुवात। परभणी प्रतिनिधी। परभणी शहरातील रोशनखान मोहल्ला बारादरी परिसरात जशन ए ईद मिलादुन्नबीच्या पावन निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याला यंदा 40वे वर्ष पूर्ण झाले आहे। गेल्या 4 दशकांपासून सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाने अनेक गरजू कुटुंबांना आधार देत समाजात एकोपा, बंधुभाव आणि साधेपणाने विवाह करण्याचा उत्तम आदर्श निर्माण केला आहे। यंदाच्या या भव्य सोहळ्यात एकूण 30 जोडपी विवाहबंधनात अडकली। धार्मिक विधी, समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। वधूवरांसह त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंदाचे भाव पाहायला मिळाले। या कार्यक्रमाला परभणीचे पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत, परभणीचे आमदार राहुल पाटील तसेच परभणीचे महापौर सय्यद इक्बाल यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सामूहिक विवाहासारखे उपक्रम समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, आर्थिक बचत करण्यासाठी आणि परस्पर बंधुभाव वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। या प्रेरणादायी सोहळ्याला डॉक्टर इम्रान हाशमी, हाजी अशरफ सेठ, साजिद अन्सारी, सिकंदर कोठारी, हाजी शरीफ, हाजी खलील अहमद, हाजी शेख इब्राहिम, जावेद इक्बाल, मिन्हाज पटेल, मोहम्मद माजिद, सय्यद गौस मोहिउद्दीन यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली। अशा सामूहिक विवाह सोहळ्यामुळे गरजू कुटुंबांवरील विवाहाचा आर्थिक भार कमी होतो, अनावश्यक खर्चाला आळा बसतो आणि समाजात साधेपणा, परस्पर सहकार्य व सामाजिक सलोखा यांचा संदेश पोहोचतो। गेली 40 वर्षे अखंडपणे सुरू असलेला हा उपक्रम परभणीच्या सामाजिक ऐक्याचा आणि सेवाभावी परंपरेचा एक प्रेरणादायी वारसा ठरत असून समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आयोजकांच्या या स्तुत्य प्रयत्नांचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे।